तर गुड मॉर्निंग मित्रांनो, पहाटेचे 4 झालेले आहेत। आम्ही पोहोचलेलो आहे राजधानी सातारा इथे। आजूबाजूला सर्व झोपले असल्याने मी रेकॉर्डिंग करत नाहीये। हे आहे माझे आई बाबा। आईचं लक्ष नाहीये। आतापर्यंत आम्हाला रागवत होती की तुम्ही खूप मोबाईल बघता, आता ती पहाटे 4 वाजता मोबाईल घेऊन बसलेली आहे। हॅलो आई, आता कुठे लक्ष गेलं? तर मित्रांनो, पहाटे 4 वाजता एकही रूम भेटत नव्हती आम्हाला साताऱ्यामध्ये। बजरंगबलीचं नाव घेतलं आणि काय चमत्कार मित्रांनो, एक रूम भेटली आम्हाला। आता सकाळी थोडं फ्रेश झालो, थोडं आराम केला आणि आता आम्ही आलो आहे नाश्ता करायला। आई बाबा फुल एक्साइटेड आहे ट्रिपसाठी। ही मी झणझणीत मिसळ ऑर्डर केली होती। मला मिसळ खूप आवडते। आलू वडा चांगला म्हटल्यावर चला म्हटलं आपण पण एक प्लेट आलू वडा बोलून घेऊ। हा बघा, याच्यात हा चमचा दिला आहे, हा सरळ आहे। आता कसं घेणार? अरे हे तर घेता येऊ राहिलंय। ठीक आहे। तर आई वडिलांना विचारलं कसं होता आलू वडा, तर त्यांना आवडलेला आहे। टेस्ट जर्नी कशी झाली म्हटलं? आमची जर्नी एकदम चांगली झाली। आम्ही पहाटे 4 वाजता इथे पोहोचलो सातारा स्टेशनवर। सातारा हे गाव थोडं आपले 7-8 किलोमीटर दूर आहे, पण आम्ही म्हणजे पोलीस व्हेकल बोलवलं होतं इंदोवा। इंदोवाने आम्ही आलो आणि हॉटेलमध्ये असा स्टे केला। तर परी या हॉटेलमध्ये थांबलो होतो। हे माझे वडील। कसं होतं बाबा हॉटेल आणि नाश्ता? ही आई येऊ राहिली आहे। तर चला मित्रांनो, निघूया आता मारुतीच्या दर्शनाला। मित्रांनो, सातारा जिल्हा हा डोंगर वस्त्यांमध्ये वसलेला आहे, त्यामुळे वातावरण थंड होतं आणि एक्यूआय लेवल तर खूपच कमी होता। मित्रांनो, घेऊया आता पहिल्या मारुतीचं दर्शन। खूप एक्साइटमेंट आहे। पहिल्या गावात आलेलो आहे, ज्याचं नाव आहे उमरज। उमरजचा मारुती या गल्लीत आहे मारुतीचं मंदिर। मित्रांनो, जसं आपण अष्टविनायक दर्शन करतो तसं आपण सर्वांनी महाराष्ट्रातल्या जनतेने 11 मारुतीचं पण दर्शन घ्यायला हवं, जे आपल्या समर्थ रामदास स्वामींनी स्थापन केलेलं आहे। मित्रांनो, हे बघा, हे मारुती मंदिर उमरज। हा मारुती मंदिराचा बाहेरचा परिसर, एक छोटे मोठे दुकानं लागलेले आहेत, ज्याच्यातून तुम्ही फुल हार वगैरे घेऊ शकता। लहान मुलांसाठी खेळणी वगैरे पण दिसतात आहेत। तर एक भक्तिभाव माहोल आहे इकडे। हे आहे पहिलं मारुतीचं मंदिर। वा वा, मंदिरात आलेलो आहे आणि आमचे बजरंगबली। वा, काय मूर्ती आहे मित्रांनो, वा, एकदम सुरेख मूर्ती आहे। उमरजचा मारुती आपलं पहिलं मंदिर जे आपण करतो आहे। वा वा वा, हा मंदिरातला आतला परिसर। मित्रांनो, इतकी वर्ष होऊन गेली पण अजूनही मंदिर इतकं चांगलं आहे। मेरे मन में बसे है, मेरे तन में बसे है। त्या आजोबांनी इतकं बढिया भजन म्हटलं मारुती रायाचं। वा, ऐकून मजा येऊन गेली, मन प्रसन्न झालं आणि या जागेची पवित्रता अजूनच वाढली मित्रांनो, आता आपण जाऊया समर्थ रामदास स्वामी यांनी स्थापन केलेल्या दुसऱ्या मारुतीच्या दर्शनाला। मित्रांनो, समर्थ रामदास स्वामी हे हनुमंताला बल, धैर्य, निष्ठा आणि सेवा यांचे प्रतीक मानत। हे गुण लोकात यावे त्यासाठी यांनी मंदिरांची स्थापना केली। मित्रांनो, मारुती रायाचं दर्शन घेण्याआधी आपण हे मंदिर बघूया। समर्थ स्थापित खडीचा मारुती, शिंगणवाडी। बापरे, आजूबाजूला पूर्ण डोंगर आणि त्यात असलेलं जंगल आणि या जंगलात हे दगडी मंदिर। वाह, काय सिनरी आहे। म्हणजे दर्शनासोबत आपल्याला जर फॅमिली सोबत टाइम स्पेंड करायचा असेल कुठे बाहेर आउटिंगला, तर तुम्ही इथे नक्की व्हिजिट करू शकता। आता मारुती रायाचं दर्शन घेऊया आणि ही आहे मारुती रायाची मूर्ती। वा वा वा, काय मूर्ती आहे मित्रांनो, जवळून बघूया। ही आहे मारुती रायाची मूर्ती। काय सुंदर मूर्ती आहे। खूप शांत आणि पवित्र वातावरण आहे इथे। खूप छान वाटतंय मित्रांनो। वा, जय बजरंगबली। मित्रांनो, आता आपण निघालो आहे तिसऱ्या मारुतीच्या दर्शनाला, ज्याचं नाव आहे दास मारुती। मित्रांनो, दास मारुती सोबतच अजून एका मारुतीचं दर्शन आपल्याला होईल आहे, म्हणजे टोटल 3 मारुती जवळजवळच आहे। तर तुम्ही नक्की हे मारुतीच्या दर्शनाचा प्लॅन करू शकता। मित्रांनो, हे आहे प्रभू श्री रामांचं मंदिर। खूप सुंदर आणि खूपच आकर्षक मूर्ती आहे प्रभू श्री रामांची, माते सीतेची, भ्राता लक्ष्मण यांची। म्हणजे दास मारुतीच्या मंदिरासमोर हा वीर मारुती यांचं पण आपल्याला दर्शन होईल आहे। आपण पहिले घेऊया प्रभू श्रीरामांचं दर्शन। हे बघा, इथे आहे हा दास मारुती। मित्रांनो, दास मारुती यांचं दर्शन आपण घेण्याआधी आपण प्रभू श्रीरामांचं दर्शन घेऊया, कारण दास मारुती हे पण प्रभू श्रीरामांकडे हात जोडून त्यांचं दर्शन घेत आहे, म्हणून त्यांना दास मारुती असं म्हणतात।
मित्रांनो, ही बघा प्रभू श्री रामांची मूर्ती. वा, काय मोहक मूर्ती आहे, काय आकर्षक मूर्ती आहे. सीता माता आणि लक्ष्मण भ्राता यांची पण मूर्ती जबरदस्त आहे. आतमधलं हे बघा इंटेरियर जबरदस्त कोरीव काम केलेलं आहे. म्हणजे ह्या ज्या मूर्ती बघाल ना तुम्ही पण थोडा स्तब्ध होऊन जाल की कशा प्रकारे यांनी ह्या मूर्ती घडवलेल्या आहेत. आणि हा परिसर आहे मंदिरातला. वा वा, हे माझे आई वडील बसलेले आहेत. एक शांती जी मनाला पाहिजे असते ना, ती या मंदिरात आपल्याला मिळते. मित्रांनो, मग आम्ही हनुमान चालीसा म्हटली सर्वांसोबत. जेवढे पण लोक दर्शन घ्यायला येत होते मारुतीच्या मंदिरात, ते सर्वजण भीमरूपी महारुद्र हे समर्थ रामदास लिखित मारुती स्तोत्र नक्की म्हणून जात होते. हे बघा मारुती स्तोत्र. आणि मी मंदिरात जात आहे आणि आपल्याला घडवतो आहे मी दर्शन दास मारुती यांचं. वा, काय मूर्ती आहे. समर्थ रामदास स्वामी यांनी 11 मंदिरे स्थापन केली, त्याच्याबद्दलची माहिती. हे बघा, हे प्रभू श्रीरामांचं मंदिर जे मी सांगत होतो, खूप सुंदर आहे. इथं आम्ही थोडे फोटोज क्लिक केले, आई वडिलांचे, माझे स्वतःचे. मित्रांनो, समर्थ रामदास स्वामी हे प्रभू श्री रामांचे निस्सीम भक्त असताना त्यांनी हनुमान मंदिरे का स्थापन केली? तर मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात भारतावर परकीय आक्रमण होत होती. हनुमानजी हे शौर्य आणि संरक्षणाचे देवता मानले जातात. त्यामुळे श्री समर्थ रामदास स्वामी यांनी मारुती उपासना वाढवून लोकांना युद्ध कौशल्य, शरीर साधना आणि व्यायाम यासाठी प्रेरित केले. म्हणूनच त्यांनी गड किल्ल्यांवर मारुती रायांची मंदिरं स्थापन केली. हे यामागचा इतिहास आहे. हे बघा, हे वीर मारुती यांचं मंदिर. आता आपण जाणार आहे मारुती रायाचं दर्शन घ्यायला. हे आहे आपले वीर मारुती. वा वा वा, काय सुंदर मूर्ती आहे मित्रांनो. खूपच दिव्य क्षण, शौर्य आणि भक्तीचं प्रतीक असलेला हा मारुती राया ओळखला जातो वीर मारुती या नावाने. मारुतीचं दर्शन घ्यायला शाळेतली मुलं पण आली होती, जी पिकनिक साठी आली होती. हा आहे आजूबाजूचा परिसर मारुती मंदिराचा. समोर आहे दास मारुती आणि हा आहे वीर मारुती. आता आलो आहे आपण समर्थ स्थापित प्रताप मारुती माझगाव. हे मंदिर पण जे आपण 3 मारुतीची मंदिरे बघितली त्यांच्या जवळच आहे. म्हणजे 4 मारुतीची मंदिरे तुमची इझिली कव्हर होऊ शकतात. हे बघा, हे असं आहे मंदिर. आणि मंदिराचा परिसर म्हणजे छोट्या गावातच हे मंदिर वसलेलं आहे. माझगाव या गावात हे मंदिर आहे. हा गावाचा आजूबाजूचा परिसर. या मंदिरात भक्तीची एक वेगळीच अनुभूती मिळते. प्रत्येक मंदिराची स्वतःची ओळख आणि शक्ती जाणवते. तर आपण घेऊया आता 4थ्या मारुतीचं दर्शन. त्याच ठिकाणी बसले आपल्या सर्वांचे मारुती राया. खूपच सुंदर दर्शन. जय बजरंगबली. ही बघा मारुती रायांची पवित्र मूर्ती. दर्शन घेताच मन होते एकदम शांत. हा आहे मंदिरातला आतमधला परिसर. मंदिर नवीन वाटत असलं पण मूर्ती 300-350 वर्षांपूर्वीची समर्थ रामदास स्वामी यांनी स्थापन केलेली एकदम नजरेत भरणारी मूर्ती. तर मित्रांनो, आता आपण पोहोचलो आहे 5व्या मारुतीचं दर्शन घ्यायला, जे आहे मसूर या गावात. मसूर मारुती या नावाने हे मंदिर ओळखलं जाते. तालुका कराड, जिल्हा सातारा. तर हे असं ओव्हरऑल मंदिर आहे. मंदिर जरी नवीन वाटत असलं तरी मूर्ती मात्र 1500-1600च्या दरम्यानची आहे. आपण आतमध्ये बघूया कसं आहे मंदिर. हे असं मंदिर आहे. इथे सर्व पूजा सामग्रीचं साहित्य. आणि हे आपले मारुती राया, मसूरचा मारुती. काय सुंदर मूर्ती आहे. ऍक्च्युली सर्व 11 मारुतींमध्ये सर्वात सुंदर, सर्वात मोहक, सर्वात आकर्षक मूर्ती ही मसूर या मारुतीची आहे. बघा मित्रांनो, एक नंबर मूर्ती आहे. मित्रांनो, सर्व बजरंगबलीच्या मूर्ती सुंदर असतातच, पण हा जो मारुती आहे याची मूर्ती खूपच देखणी आहे, सुरेख आहे. म्हणून याला सुंदर मारुती पण असं म्हणतात. लोक असं म्हणत होते इथे. हा मारुती राया अजूनही पृथ्वीवर आहे आपल्यासोबत. मारुती रायाला कुठलीही हेल्प मागा, तो जरूर हेल्प करेल तुम्हाला. बोला बजरंगबली की जय. आता आपण जातो आहे प्रताप मारुती बघायला. तर हा असा रोड आहे. यार, हे मारुतीचे मंदिर खूप जबरदस्त आहे, पण जो जातानाचा रस्ता वगैरे आहे ना, थोडा गव्हर्नमेंटने चांगला करायला पाहिजे होता. म्हणजे एक चांगलं तीर्थक्षेत्र चांगलं झालं असतं. जसं आपलं हे झालेलं आहे अष्टविनायक, तसं हा पण एरिया जर चांगला डेव्हलप केला असता तर त्या निमित्ताने अजून लोक आले असते. पर्यटनाच्या दृष्टीने चांगल्या सोयी करणं जरुरी आहे.
का बाबा बरोबर आहे की नाही? हा आहे प्रताप मारुती, हे मंदिर आहे. आता हे लोक म्हणतात इथे फोटो काढू दिला जात नाहीये, बघू आता काय होतं. मित्रांनो, मारुती रायांचं दर्शन घेता घेता मला एक जाणवलं की समर्थ रामदास स्वामींनी स्थापन केलेल्या या मारुती रायांच्या प्रत्येक मूर्तीत एक तेज आहे, वेगळी ऊर्जा आहे आणि अनोखा भक्तिभाव आहे. फोटो काढू दिले जात नव्हते म्हणूनच मी हा थोडा लपूनच हा व्हिडिओ घेतलेला आहे. प्रताप मारुतीचं तुम्ही दर्शन घेऊ शकता. मित्रांनो, मारुती रायांची ही मूर्ती खूप तेजस्वी आणि प्रभावी आहे. मित्रांनो, आमचे 7 मारुतीचं दर्शन झालेलं आहे. आता जे दर्शन घेतलं तिथे फोटो अलाव नव्हता, तरी मी कसा बसा काढलेला आहे, व्हिडिओ पण काढलेला आहे. तर एकूण मजा येते आहे. 11 मारुतीचं दर्शन घेण्यात प्रसन्नता वाटते आहे आणि आता पुढच्या प्रवासाला लागतो आहे. त्याआधी आपण घेतो आहे एक छोटासा ब्रेक. म्हणजे आता आपण करूया लंच, त्यानंतर आपल्या प्रवासाला परत सुरुवात करूया. मित्रांनो, कधी कधी आपल्याला प्रवासात जे पाहिजे ते मिळत नाही. म्हणजे प्युअर व्हेजवाला हॉटेल आम्हाला मिळत नव्हतं, त्यामुळे हा व्हेज नॉन व्हेज मधल्याच हॉटेलमध्ये खाण्याशिवाय आम्हाला काही गत्यंतर नव्हता. तर चला जेवण करूया. जेवणाचं ताट लागलेलं आहे, प्रचंड भूक लागलेली आहे. आईबाबांनी जेवण सुरुवात केलेली आहे. चला मी पण सुरुवात करतो. मित्रांनो, आम्हाला सर्वांना जेवण आवडलेलं होतं, जेवण टेस्टी होतं. 4 जणांचे फक्त 490 रुपये झाले. हेच जर मुंबईत आपण जेवलो असतो तर मिनिमम 1000 ते 1500 रुपये नक्कीच झाले असते. बाहेर बघितलं तर मुलं टर्फवर क्रिकेट खेळत होती. जनरली पुणे मुंबई टर्फ खूप प्रचलित झालेलं आहे, पण आता आजकाल सातारा जिल्ह्यामध्ये पण हे टर्फ वगैरे आलेलं आहे. म्हणजे एका छोट्या गावामध्ये टर्फ लागलेला आहे आणि हे लोक क्रिकेट खेळत आहे, याचं मला नक्कीच आश्चर्य वाटलं. मित्रांनो, लंच ब्रेक नंतर बॅटरी फुल रिचार्ज झाली आहे. आता पुढचे दर्शन उत्साहात होणार आहे. तर आईबाबा पण फुल रेडी आहेत. तर चला आपण घेऊया 8व्या मारुतीचं दर्शन. तुम्हाला हे दृश्य बघून वाटेल की हे काय पिकनिकला आले की काय, पण मित्रांनो खरंच आपण मंदिरात जातोय. इथे स्थापन केलेला आहे समर्थ रामदास स्वामी यांनी बाहेचा मारुती. म्हणजे तुम्हाला मंदिरात जाण्यासाठी हा पूल आहे की ही नदी आहे हे क्रॉस करावं लागेल. ही आम्ही आमची गाडी लावली आहे आणि आता आम्ही निघालो आहे बाहेचा मारुती यांचं दर्शन घ्यायला. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता मी आता जातो आहे या पुलावरून किंवा या नदीतून. आजूबाजूला पूर्ण पाणी आहे आणि मध्यातून आम्हाला जायचं आहे. ठीक आहे, तर एक एक्साइटमेंट आहे, थोडा थ्रिल पण आहे. बघा, पाणी जाते खालून आणि आपल्याला बरोबर मध्यातून जायचं आहे. ज्या वेळेला आपण जात असतो बाजूनी वाहणारी नदी आणि थंड वारा एक वेगळाच आपल्याला अनुभव देतो. तर अशा रीतीने आम्ही हा पूल हळूहळू क्रॉस करत आहे. मित्रांनो, तुम्ही जर हा व्हिडिओ बघत असाल ना, तुम्ही नक्कीच या ठिकाणी यायला पाहिजे. बाजूला वाहणारी कृष्णा नदी आणि त्याच्या बेटात स्थापन केलेलं एक मंदिर समर्थ रामदासांनी, अप्रतिम, अद्भुत असं म्हणावं लागेल. कारण बघा यार, तुम्ही किती भारी आहे हे ठिकाण. वरतून पुलावरून वाहनं चालली आहे, मधून आपण चाललो आहे, बाजूला नदी वाहते आहे, थंड वारा वाहतो आहे. यार और क्या चाहिए लाईफ में यार, बताओ. बघा मित्रांनो, काय भारी वाटत असेल मला इथे. तुम्हाला पण इथे नक्कीच यायला हवं एकदा तरी. तर मला वाटलं की अजून पुढे जावं लागेल, पण आपल्याला हा टर्न घ्यायचा आहे आणि सरळ जाऊन बाहेचा मारुती यांचं दर्शन घ्यायचं आहे. लोक यार नदीमध्ये कपडे धुवून राहिले यार. लोकांना बेसिक सेन्स नाही आहे यार. अशानेच तर नद्या प्रदूषित होतात आणि त्यावर लोक म्हणतात की यार गव्हर्नमेंट करते काय आहे. तुम्ही नाल्याचं पाणी, तुमच्या इंडस्ट्रीचं पाणी, कपडे धुवून राहिले लोक, नदीत मिसळेल तर नदी काय स्वच्छ राहील का? ते तर खराबच होणार आहे ना यार. लोकांना यार खरंच बेसिक सेन्स नाही आहे इंडियामध्ये. जाऊ द्या, आपण तरी काय करणार आहे. पण इथे आल्यानंतर एक लक्षात आलेलं आहे की इथे AQI लेवल खूप चांगला आहे. म्हणजे काही पोल्युशन वाटत नाही आहे. नाही तर मुंबईत, पुण्यात इतकं पोल्युशन झालेलं आहे की श्वास घ्यायला त्रास होतो. इथे पोल्युशन नसल्याने एकदम बढिया वाटत आहे. चला जाऊ द्या, आता आपण घेऊया बाहेच्या मारुतीचं दर्शन. समर्थ रामदास स्थापित. जाताना अशी झाडे झुडपे आपल्याला लागत आहेत. हे कुठलं फुल आहे माहिती नाही, बहुतेक रानटी फुल असलं पाहिजे. जाऊ द्या, नाही ते इन्फेक्शन व्हायचं. तर आपण निघतो आहे. मध्ये हा रस्ता, आजूबाजूला झाडं, तर एक छान प्रसन्न वाटते आहे. इथे रेकॉर्ड झालं नाही, पण बाबांना विचारलं तर बाबा कसं वाटते आहे, तर बाबा म्हणून राहिले आहे
की इतकं चालावं लागलं माहिती नव्हतं, त्यामुळे जेवढं काय खाल्लंय तेवढं पूर्ण पचलेलं आहे. आईचं पण तेच म्हणणं आहे. मित्रांनो, आज शनिवार आहे, त्यामुळे कदाचित वानरसेना आली असेल दर्शनाला मारुतीरायाच्या. मला थोडं वाटलं की हे मोबाईल ना हिसकून घे माझा. 1-1.25 किलोमीटर चालल्यानंतर रामलिंग बेट पर्यटन स्थळ ग्रामपंचायत बहे इथे आपलं स्वागत झालेलं आहे. तर मित्रांनो, चला आपण घेऊया मारुतीरायाचं दर्शन, ज्याच्यासाठी नदी नाले जंगल क्रॉस केले आपण. शेवटी आपण घेतो आहे मारुतीरायाचं दर्शन. वा वा, काय मूर्ती आहे, बहेचा मारुती. मित्रांनो, हा मारुती बाकी मारुतींपेक्षा जरा वेगळा आहे. म्हणजे याचे हात जे आहेत तुम्ही बघत असाल, हे गुडघ्यापर्यंत आलेले आहे. हा एक प्रकारे पाणी प्रवाह रोखतो आहे. मारुतीराया हा प्रवाह का रोखतो आहे त्याचं पूर्ण एक्सप्लेनेशन इथे दिलेलं आहे. मी स्क्रीनवर हा फोटो लावलेला आहे, तो तुम्ही वाचू शकता. मित्रांनो, मंदिर पूर्ण दगडी बांधकामाचं आहे. जुनं असूनही खंबीर आहे. इथे आई बाबा आता आलेले आहेत. ते माझ्या मागून आले होते, मी पहिले जाऊनच दर्शन घेऊन घेतलं होतं. तर मित्रांनो, हे मंदिर साधं नाही आहे, ते एका छोट्या बेटावर वसलेलं आहे. बाहेचा मारुती हा नदीचा प्रवाह रोखतो आहे. बोला जय बजरंगबली की जय. बहेच्या मारुती मंदिराच्या बाजूलाच हे गणपती मंदिर आहे. गणपतीची मूर्ती खूप सुरेख आहे. मित्रांनो, बाजूला वाहणारी नदी, नदीचा आवाज, वारा आणि सभोवतालचं वातावरण मिळून एक वेगळीच ऊर्जा तयार झालेली आहे. या ठिकाणी मन प्रसन्न झालेलं आहे. वाह, काय नजारा आहे, बढिया. बहेच्या मंदिराच्या बाजूलाच एक शिवलिंग आहे. सोबतच राम दरबार पण आपल्याला दिसतो आहे. सीतामाता, लक्ष्मण भ्राता यांचं पण छोटेखानी एक मंदिर आहे. आता आपण घेणार आहोत दर्शन 32 शिराळा या गावातल्या मारुतीचं, ज्याचं नाव आहे भव्य मारुती, वीर मारुती. हे आई बाबा आलेले आहेत. तर चला दर्शन घेऊया भव्य मारुती यांचे. ती मूर्ती जबरदस्त दिसते. वा भाई वा, पूर्ण दगडाचं काम केलेलं आहे. पहिले मूर्ती बघून घेऊ आपण. वा वा वा, जबरदस्त मूर्ती आहे, छान मूर्ती आहे. बोलो बजरंग बली की जय, पवन सुत हनुमान की जय. कसं वाटलं बाबा मंदिर? श्री समर्थ रामदास स्वामींनी जे मंदिराचं बांधकाम केलेलं आहे ते अतुलनीय आहे. विश्वास ठेवू शकत नाही, इतकं जबरदस्त दगडी बांधकाम आहे. सर बोला समर्थ रामदास स्वामी की जय जय. आता सेकंड लास्ट मारुतीच्या दर्शनाला चाललो आहे, जुनं पारगाव. तर अंधार झालेला आहे, 6-6:30 होऊन गेलेले आहे. आता लास्टचं मारुतीचं दर्शन करायला मिळते की नाही ते आता बघूया. मारुती रायाची इच्छा असेल तर नक्की होईल दर्शन. बाकी आता मी अपडेट करतो तुम्हाला. बजरंग बली की जय. श्री हनुमान प्रसन्न. हा हे गोंडस मारुती पारगाव येथील मूर्ती लहान आहे पण अतिशय तेजस्वी आहे. बोलो बजरंग बली की जय. तर मित्रांनो, हे आहे आतून मंदिर. भक्तगण बसलेले आहेत आणि असा हा टोटल मंदिर आहे. बाबा पारगाव मारुती, गोंडस मारुती पण म्हणतात या मारुतीला. हे रामदास स्वामी स्थापित 11 मारुतींचं पूर्ण डिटेल्स दिलेलं आहे. जसं दास मारुती चाफळ, प्रताप मारुती चाफळ, नंतर प्रताप मारुती उंब्रज, सुंदर मारुती मसूर, वीर मारुती शहापूर, भव्य मारुती 32 शिराळा, खडीचा मारुती शिंगणवाडी, विशाल मारुती पाडळे. आता हा लास्ट आपल्याला मारुती करायचा आहे. वीर मारुती माझगाव, बहेचा मारुती बहे बोरगाव आणि हा आपण इथे सध्या आहे पारगाव मारुती. तर हा गोंडस मारुती आणि हे समर्थ रामदास स्वामी. चला शेवटचं लास्ट मंदिर आपण करायला आलो आहे हनुमानजीचं. ते तिकडे समोर. मंदिरात आपण प्रवेश करतो आहे. सर्वात शेवटचं मंदिर 11 मारुती जे समर्थ रामदास स्वामी यांनी स्थापन केले होते त्याचं हे सर्वात शेवटचं मंदिर आहे आमचं. विशाल मारुती मन पाडळे. वा भाई वा.
प्रभू श्री रामचंद्र की जय, बजरंग बली की जय. रामभक्त हनुमानजी जेवढे शक्तिमान तितकेच नम्र आणि प्रेमळ. जय बजरंग बली. इतकं जुनं मंदिर आहे. मंदिराचा परिसर पण चांगला आहे. तर एकूण मजा आली या ट्रिपमध्ये. तर माझं सर्वांना हे म्हणणं आहे की तुम्ही पण अकरा मारुतीचं दर्शन घ्या. तुम्हाला प्रसन्न वाटेल आणि तुमच्या ज्या काही मनोकामना असतील त्या नक्कीच पूर्ण करतील बजरंग बली. बाबा आम्हाला फार प्रसन्न चित्त वाटलं आणि थकवा वाटला का तुम्हाला? बिलकुल थकवा वाटलेला नाही. 11 मारुती प्रसन्न वाटले आहे. 11 मारुतीचे मंदिर झालं पण थकवा जाणवला नाही आणि उलट उत्साह जाणवला आणि मजा आली करताना. काय म्हटलं? प्रसन्न वाटलं. आईचं असं कॉमेंट आहे.